सगळं टाकून आलो. आता परत मम्मीला ही गाडी देऊन माझी स्प्लेंडर घेऊन येणार आहे. पहिला मम्मीची ऍक्टिवा घेतली आणि ती जाऊन कधी पहिल्यांदा तेल आणायचो, कारण की माझ्या गाडीमध्ये सगळंच तेल संपलेलं. बाटलीमध्ये पेट्रोल घेतलं, त्याला टोपण लावलं आणि घेतली गाडीवर यायला चालू केलं स्प्लेंडर कडे. स्प्लेंडर मध्ये आपल्याला हे कधी पेट्रोल घालायचं होतं. त्याच्यानं म्हणलं स्प्लेंडर वापरायला सोडून दिलास का जीटी घेतल्यापासून. ती स्प्लेंडरची किल्ली हरवलेली त्यामुळे काढत नव्हतो. आजीला सांगितलेलं बिना तेलाचं कधी बेसन शेंगदाणा तयार करून ठेव. मग आमची आजी कधी हे किती कराल ती अजून वेळ लागणार होतो, त्यामुळे आजीला म्हटलं मी एक मुठभर शेंगदाणा घेतो, म्हणजे मला 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. सर्व्हिसिंग आल्या म्हणून काढून झाली, ब्लॉक करणार आहे. किल्ली लावली, गाडीला अँगल व्यवस्थित लावला, म्हणजे तुम्हाला बघायला पण भारी वाटते. घेतलो आणि जायला चालू गेलो कुठं सांगा, मळ्याकडे काय गेलो ते तुम्हाला सांगतो. तर त्याच्या अगोदर काय करतो, पहिला कुलूप काढून घेतो, म्हणजे आतल्या साईडला जे आहे ते तुम्हाला दाखवतो. त्यातल्या केळीच्या झाडाची केळी पिकली, तुम्हाला ते खायचं होतं, कारण की ते एकदम असलं गोड लागते एकदम शेवट. त्याची साल मी गाईलाच दिलो बघा. मग आणि बुकाला लागले म्हणून आणि 2 केळी काढली आणि दोन्ही केळीचा पण दणका दिला, म्हणजे बुकना पाडून टाकलं. त्या सालीचा बुकना आमची गाई पाडणार आहे. आता पोट भरलेलं फुल म्हटलं जरा शेतामध्ये जो निवांत झोप्या, शेतामध्ये झोपण्यात सुख जे आहे की नाही भाऊन ते कुठंच मिळत नाही. तुम्ही कुठल्या पण 5 स्टार हॉटेलमध्ये झोपा नाही तर कुठं पण झोपा.